थँक्यू। आपण उद्या पण भेटूया। उद्या नक्की। हा आता तू घरी जा, रात्र झाली आहे ना खूप। जा सावकाश। अरे बापरे, दादा तर चेन्नईला जाणार होता। काही करून त्याला हे ताईत द्यावंच लागेल। आता एवढ्या रात्री कोण आलंय? वहिनी जरा दार उघड ना, मी आहे प्रीतम। प्रीतम सर? प्रीतम सर एवढ्या उशिरा का आले असते? वहिनी उघड ना, अर्जंट आहे ग। हो आले। प्रीतम सर तुम्ही या ना, या आतमध्ये या। बसा बसा बसा। दादा कुठे आहे? तो चेन्नईला गेला का? हो थोड्या यापूर्वीच गेले ते। अरे यार, काय झालं प्रीतम सर? आईने ताईत दिलं होतं त्याला बांधायला। तर मलाच याला उशीर झालाय, मी एका ठिकाणी अडकलो होतो ना। पण पारू, हे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला देणं गरजेचं आहे। प्रीतम सर, देवी आईने हे ताईत घेऊन तुम्हाला आता इतक्या उशिरा इकडे पाठवलंय, म्हणजे देवी आईने नक्कीच कसली तरी भीती असणार। भीतीचं माहित नाही, पण हा थोडी टेन्स होती ती। प्रीतम सर, आदित्य सर निघताना मला बी थोडं घाबरायला झालेलं, माझं मनच लागत नव्हतं कशात। पारू, दादा नसताना तू इथे एकटी कशी काय राहणार? एक काम कर, तू चल माझ्यासोबत। नाही 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 प्रीतम सर, मी इथंच ठीक आहे। प्रीतम सर, तुम्हाला माहिती आहे ना, मी तिकडे आले तर देवी आईना नाही आवडणार। तुम्ही नका ना माझी काळजी करू, लई उशीर झालाय, तुम्ही आधी घरी जा। या तुम्ही, जा म्हणलं ना। ते ताईत द्या इकडं, आदित्य सर आले की मी बांधेन त्यांना। तुझी काळजी घे। हा तू नक्की काळजी घेशील ना? हो, तुम्ही सावकाश जा। हो।